नमस्कार मंडळी, पूजा रेसिपी अमेझिंग डिशमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चवीला अप्रतिम लागणारं इडली सांबर तयार करणार आहोत। त्यासाठी आपण अर्धा तास भिजवून घेतलेली तुरीची डाळ कुकरमध्ये ॲड करून घ्यायची आहे। आता आपण कुकरमध्ये शेवगाच्या शेंगा ॲड करून घेणार आहोत। स्वच्छ धुवून साल काढून चिरून घेतलेले बटाट्याचे काप, साल काढून चिरून घेतलेली दुधीचे काप, एक चिरून घेतलेला टोमॅटो, अर्धा चम्मच हळद, झाकण लावून कुकरचे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। सगळं मिश्रण छान शिजलं आहे। आता आपण सगळं मिश्रण रवीने छान बारीक करून घेणार आहोत। फोडणीसाठी आता आपण कढईमध्ये मोहरी, जिरं छान तडतडून झाल्यावर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचे स्वच्छ धुवून घेतलेले 10-12 पानं, ठेचून घेतलेला अद्रक व लसूणची पेस्ट, सगळे जिन्नस तेलात छान 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत। बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे, तो देखील तेलात छान फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो फ्राय झाल्यावर आपण आता धनेपूड, 1 चम्मच एवढं तिखट आणि चवीपुरते मीठ ॲड करून घेणार आहोत। सगळे मसाले तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपण सांबर मसाला ॲड करून घ्यायचा आहे, तो देखील तेलात छान फ्राय करून घ्यायचा आहे। मसाले तेलात छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये शिजवून घेतलेले जिन्नस ॲड करून घेणार आहोत। सांबरला छान उकळी फुटली आहे। आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। फ्रेंड्स, आता आपण सांबर आणि इडली छान प्लेटमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत। प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।